नमस्कार मित्रांनो, जी-के इन मराठीच्या आजच्या व्हिडिओमध्ये तुमचे स्वागत आहे. आजच्या व्हिडिओमध्ये बघा आपण ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सची रँकिंग नुकतीच रिलीज झालेली आहे. त्याबद्दल आपण जाणून घेणार आहोत. बघा इस्रायलची रँकिंग इम्प्रूव्ह होताना दिसत आहे. तर बघा पाकिस्तानची रँकिंग ही अजून ऑपरेशन सिंधूनंतर अजून डाऊन होत चाललेली आहे, कमी होत चाललेली आहे. याबद्दल आपण सगळी माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये घेणार आहोत. पण सगळ्यात आधी आपण ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स काय असतं ते जाणून घेऊया. बघा ग्लोबल फायर पॉवर इंडेक्स म्हणजे जगातील देशांची मिलिटरी ताकद मोजण्यासाठी वापरला जाणारा एक आंतरराष्ट्रीय क्रमांक प्रणाली आहे. सोप्या भाषेत सांगायचं झाले तर हा एक असा निर्देशांक आहे ज्यामध्ये वेगवेगळ्या देशांची सैन्य शक्ती तुलना करून त्यांना रँकिंग दिली जाते. ओके. आणि बघा दरवर्षी हा निर्देशांक प्रसिद्ध केला जातो. प्रत्येक देशाच्या सैन्याची ताकद, शस्त्रसामग्री, नंतर अर्थव्यवस्था, मनुष्यबळ, तंत्रज्ञान, लॉजिस्टिक अशा अनेक घटकांवर असे एकूण जवळ-जवळ 60 असे फॅक्टर्स आहेत. ते फॅक्टर्स कन्सिडर केले जातात आणि त्या फॅक्टर्सच्या नुसार रँकिंग दिली जाते. ठीक आहे. तर आता बघा सगळ्यात पहिलं आपण जे टॉप 4 ला देश आहेत ना, ते जाणून घेऊया. कोणते-कोणते आहेत. तर बघा यूएसए टॉपला आहे. यूएसए तर बलाढ्य आहे, आपल्या सगळ्यांना माहितीच आहे. तर टॉपला यूएसए आधीसुद्धा होता आणि आता यूएसएच टॉप 1 ला आहे. त्यानंतर बघा 2 नंबरला रशिया आहे. रशिया-युक्रेन वॉर चालू आहे, तरीसुद्धा रशिया 2nd नंबरलाच आहे. मला वाटलं होतं यावर्षी चायना चायना हा वरती येईल, पण चायनामध्ये जे मंत्री आहेत त्यांच्यामध्ये भांडणे चालू आहेत. खूप भांडतात. त्यांच्यामध्ये अविश्वास आहे. एक एक न्यूजमध्येच देखील तुम्ही बघितलं असाल, की त्यांच्यामध्ये खूप अविश्वास निर्माण झालेला आहे सगळ्या मिलिटरी जे टॉपचे अधिकारी आहेत त्यांच्यामध्ये. त्यामुळे चायना अजूनही 3 नंबरला आहे आणि आपला इंडिया हा आता 4 नंबरला आहे. इंडिया आधी देखील 4 नंबरलाच होता. इंडियाच्या रँकिंगमध्ये देखील काहीच फरक पडलेला नाहीये. पण इंडियाची रँकिंग इम्प्रूव्ह होऊ शकते. कशी इम्प्रूव्ह होऊ शकते? तर बघा आपले डी-आर-डी-ओचे चीफ आहेत समीर कामत, हे नुकतेच काय म्हणाले माहिती आहे का? की आपला जो काही डिफेन्सवर जो आपण जो खर्च करतो, जी-डी-पीमध्ये जवळ-जवळ आपल्याला जी जी-डी-पीचा टोटल जी-डी-पी आहे, त्यातले फक्त 2%च आपण डिफेन्सवर टाकतो. ठीक आहे, फक्त 2%च. तर आपल्याला डिफेन्स बजेट थोडासा वाढवावा लागेल आणि रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर त्या 2% फक्त 5%च आपण रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर देतो. तर बघा अमेरिका, यूएसए हे सारखे यांसारखे मोठे देश आहेत, ते त्यांचा जेवढा डिफेन्स बजेट असतो त्यातला 15 ते 20% ते अलोकेट करतात फक्त रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर. तर आपण आता रिसर्च अँड डेव्हलपमेंटवर जास्त खर्च केला पाहिजे, जेणेकरून आपण अजून ताकदवार होऊ शकतो, जेणेकरून आपण अजून अत्याधुनिक नवीन वेपन्स, मिलिटरी वेपन्स हे बनवू शकतो. ठीक आहे. तर बघा समजण्याची गोष्ट ही आहे, की पहिले जे 4 देश आहेत युनायटेड स्टेट्स, रशिया, चायना आणि इंडिया यांच्यामध्ये काहीही फरक पडलेला नाही आहे. हे 4 टॉपला होते, आधीसुद्धा होते आणि आता देखील टॉपलाच आहेत. पण याच्यामध्ये इंटरेस्टिंग गोष्ट अशी आहे, की 2023 ला पाकिस्तानची रँक बघा 7 होती. किती होती रँक? 7. कारण का तेव्हा ते चायनाकडून खूप सारे मिलिटरी वेपन्स पर्चेस करत होते. त्यामुळे त्यांची रँकिंग खूप चांगली झाली होती. पण आज 2025 मध्ये जेव्हा वॉर सुरू झाला, ऑपरेशन सिंदूर सुरू झाला, तर आता पाकिस्तानची रँक 2026 ला ही पूर्ण 7 वरून कितीवर गेली माहिती आहे का? तर 14 वर गेलेली आहे आणि इंडोनेशियासारखा देश देखील त्यांच्या वरती गेलेला आहे. आणि पाकिस्तान आता 14 रँकवर आहे. ठीक आहे. तर ऑपरेशन सिंदूरमध्ये तुम्ही पाहू शकता, की प्रोपगंडा जो पाकिस्तानचा होता, की त्याने आपली विमानं पाडली असं खूप सारा प्रोपगंडा बाहेरच्या अल-जीरासारख्या न्यूजवर येत होते. पण सगळा जो प्रोपगंडा होता तो चुकीचा होता. या रँकिंगवरून तुम्ही सरळ-सरळ बघू शकता, की पाकिस्तानची रँक ही ड्रॉप झाले, कमी झाले आणि इंडिया ज्या रँकला होता त्याच रँकला आहे. ओके. आता बघा, पुढे आपण समजून घेऊया इस्रायल. बघा इस्रायल खूप छोटा देश आहे, खूप छोटा देश आहे आणि इस्रायलसुद्धा आता मला वाटतं पुढल्या वर्षापर्यंत पाकिस्तानला बीट करेल. आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट बघा, इस्रायल आणि इराण या 2 देशांमध्ये खूप तणाव चालू आहे, तुम्हाला माहिती आहे. आणि आता तुम्ही बघू शकता, की इस्रायल हा टॉपवरती आहे, इराणपेक्षा वरती आहे. आणि थोड्या दिवसात मला वाटतं, की इस्रायल पाकिस्तानला देखील बीट करेल आणि 14व्या नंबरवर जाईल. आता याच्यामध्ये एक महत्त्वाची गोष्ट आहे, ती म्हणजे इंडोनेशिया. इंडोनेशिया खूप शांत देश आहे. यांच्याबद्दल तुम्ही न्यूज वगैरे काहीच बघत नसाल. पण आता एक न्यू जायंट आहे, जो खूप चांगली प्रगती करत आहे. नवीन-नवीन
ट्रीटी साइन करत सिक्युरिटी ट्रीटी साइन करत आहे वेगवेगळ्या देशांसोबत. त्यांनी नुकताच रफाल फायटर जेट देखील परचेस केले फ्रान्सकडून आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे ते आता इंडियासोबत देखील टाय अप करत आहेत. बघा नुकतीच न्यूज आली होती, इंडिया आणि इंडोनेशिया इंच क्लोजर टू ब्रह्मोस डील. ते आता आपल्याकडून ब्रह्मोस डील घेणार आहेत इंडोनेशिया. त्यामुळे इंडोनेशिया देखील हळू खूप चांगली प्रगती करत आहे. फक्त आपल्याला मेक शुअर करायला पाहिजे, की इंडोनेशियाचा जो कोणी प्रेसिडेंट होईल किंवा प्राईम मिनिस्टर होईल, तो प्रो पाकिस्तानी नसला पाहिजे. ठीक आहे. कारण इंडोनेशिया ही मुस्लिम कंट्री आहे. त्या इंडोनेशियामध्ये जवळ-जवळ 30 करोड पॉप्युलेशन आहे आणि 30च्या 30 करोड सगळे मुस्लिम आहेत. त्यामुळे इंडोनेशियामध्ये फक्त प्रो पाकिस्तानी कोणी लीडर आला नाही पाहिजे, हे आपल्याला मेक शुअर केलं पाहिजे. नंतर बघा, पुढे बघायला गेलो तर सौदी अरेबिया बघा, सौदी अरेबिया आणि पाकिस्तान यांच्यामध्ये खूप डिफेन्स पॅक्ट सुद्धा झाला, तुम्हाला माहितीच असेल. पण सौदी अरेबियाची हालत बघा काय आहे. सध्या सौदी अरेबिया खूप खाली गेलेला आहे. सौदी अरेबियाचे रँकिंग 25 वर पोहोचलेलं आहे सौदी अरेबिया. ठीक आहे. सौदी अरेबियाची रँकिंग बघू शकता 25 वर गेलेलं आहे. त्याची रँकिंग कमी झालेली आहे. ठीक आहे. त्यामुळे जो सौदी अरेबिया आणि पाकिस्तान याने जो म्युच्युअल डिफेन्स पॅक्ट जो साइन केला, त्याचा कोणताही फायदा त्यांना झालेला दिसत नाहीये आणि सौदी अरेबियाची देखील रँकिंग कमी झाली आणि पाकिस्तानची देखील रँकिंग कमी झालेली दिसत आहे. ठीक आहे. तर आता पुढच्या काही दिवसामध्ये आपल्याला बघायला पाहिजे, की पाकिस्तानची रँकिंग अजून किती कमी होईल आणि इस्रायलची रँकिंग किती इम्प्रूव्ह होते ते. बघा, त्यानंतर अजून एक देश, छोटासा देश आपल्या बाजूलाच आहे बांगलादेश. तो देखील खूप उडतो, खूप साऱ्या गोष्टी करतो, पण त्यांचं सुद्धा रँकिंग हे बघा डाउन रेडमध्ये बघू शकता तुम्ही. त्यांची सुद्धा रँकिंग ही ड्रॉप झालेली आहे. 37व्या नंबरवर आहेत आता. ठीक आहे. नंतर बघा नॉर्थ कोरिया आहे. नॉर्थ कोरियाची रँकिंग ही अप झालेली आहे. बघा ग्रीनमध्ये बघू शकता तुम्ही नॉर्थ कोरियाची रँकिंग ही वाढलेली आहे. आणि जे खालचे देश आहेत 50व्या नंबरनंतर जे काही खालचे देश आहेत, त्यांचं मिलिटरीचं एवढं काही मॅटर करत नाही, कारण ते छोटे देश आहेत, त्यांच्याकडे जास्त पॉवर नाही आहे. पण इंडोनेशियावर आपल्याला लक्ष ठेवायला पाहिजे, कारण इंडोनेशियाकडे न्यूक्लिअर पॉवर देखील नाही आहे, न्यूक्लिअर वेपन देखील नाही आहे. तरीसुद्धा इंडोनेशिया हा वरती चाललेला आहे. आणि या सगळ्यात मध्ये बघा भूतान हा देश शेवटच्या नंबरला आहे, कारण भूतान एकदम शांत देश आहेत. कुठल्याही देशासोबत ते युद्ध करायचा प्रयत्न करत आहेत. अतिशय शांत देश आहे, जो की शेवटच्या नंबरला आहे. तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे इथे समजून घ्या, की आपण नंबर 4ला आहोत. पहिला युनायटेड स्टेट्स, दुसरा रशिया, तिसरा चायना आणि चौथा इंडिया. आणि या रँकिंगमध्ये जी काही ग्लोबल फायर पॉवर इंडेक्सची नुकतीच रँकिंग रिलीज झालेली आहे, ज्याच्यामध्ये पाकिस्तानची रँक ही ड्रॉप झालेली आहे. त्यामुळे आपण समजू शकतो, की ऑपरेशन सिंदूरमुळे पाकिस्तानचं किती नुकसान झालेलं आहे. आणि मित्रांनो, अशाच तुम्हाला जिओ पॉलिटिक्स रिलेटेड रेग्युलर व्हिडिओज बघायचे असतील, तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा. कारण स्पर्धा परीक्षांमध्ये जिओ पॉलिटिक्स संबंधी भरपूर प्रश्न विचारले जातात. त्यामुळे चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.